नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत थाळी क्रमांक 2. अगदी सहजपणे तयार होणारी आजची ही थाळी आहे आणि अगदी कमी मसाल्यांचा वापर करून आणि सहज करता येईल अशी आपली आजची ही थाळी आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होणार आहे. तर चला आता वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि दुधी भोपळा हा आपल्याला याची वरची ही साल पूर्ण काढून टाकायची आहे. अशा पद्धतीने हा दुधी भोपळा आपल्याला सहज याची साल वेगळी करता येते. सोलरच्या मदतीने आपण सहजपणे याची साल वेगळी केलेली आहे आणि आता आपण याचे काप करून घेणार आहोत. त्याआधी त्याचे सर्वात आधी समोरील भाग आणि जो मागचा भाग असतो ते दोन्ही भाग काढून टाकायचे आहेत आणि याचे छोटे असे भाग करायचे आहेत. दुधी भोपळा जर तुमचा छान असा कोवळा असला तर त्याचा मध्यभागही काही काढायची आवश्यकता नाही किंवा फार असा कडक असला तर मधातील त्यातील जो बियांचा भाग असतो तो काढून टाकायचा. आता बघा अशा पद्धतीनं छान याचे लहान असे काप मी करून घेतलेले आहेत. अतिशयही फारच लहान असे काप करू नका किंवा मोठेसुद्धा ठेवू नका. जे मी तुम्हाला दाखवलेले आहेत अशाच पद्धतीने याचे आपल्याला काप करायचे आहेत आणि अगदी सहज हा भोपळा आहे हा शिजला जातो. असे राहिलेले आहेत सर्व भोपळ्याचे मी काप करून घेणार आहे. बघा अगदी सहजपणे याचे काप करता आलेले आहेत. हा असा करून घेतल्यानंतर याचे काप आपण स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आता यासाठी लागणारं वाटण आपण तयार करून घेऊया. यासाठी बघा मी इथं एक लहान वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे हे कच्चेच आपल्याला वापरायचे आहेत. आता 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा हे सुद्धा आपण या शेंगदाण्यामध्येच टाकणार आहोत आणि यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे. कोथिंबीर पण मी आताच टाकलेली आहे आणि पाणी टाकून याचं आपल्याला बारीकसर असं वाटण तयार करायचं आहे. छान बारीक आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इतपत पातळ आणि बारीक लागणार आहे हे वाटण. आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी मी एका भांड्यात तेल टाकून घेतलेलं आहे. इथे मी 2 पळ्या एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यात अर्धा चमचा एवढी मोहरी घातलेली आहे. जे वाटण तयार केलेलं होतं आपण ते वाटणसुद्धा या तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे. इथं मी जिरं वापरलेलं नाही कारण मी यामध्ये जिरा पावडरचा वापर करणार आहे. आता वाटण छान असं आपल्याला तेलात तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कारण इथं आपण शेंगदाणे हे कच्चे वापरलेले आहेत. त्यासाठी हे वाटण आपल्याला छान शिजू द्यायचं आहे आणि यामध्येच मी टाकलेला आहे कढीपत्ता. कढीपत्त्याने या भाजीला छान असा फ्लेवर येणार आहे. आता मसाला छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. अगदी सहजपणे हा मसाला भाजला जातो. आता हा आपण भाजून घेतलेला मसाला यामध्ये मी लहान पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे. इथं अर्धा चमचा एवढी मी जिरा पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचा एवढी धने पूड वापरलेली आहे. पाऊण चमचा एवढा गरम मसाला आपण वापरायचा यामध्ये आणि यामध्ये काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे मी 1 ते 1.5 चमचा एवढं, कारण भाजी आपल्याला थोडी तिखट अशी चवीला छान लागते. मी तिखट आणखीनही थोडं वाढवलेलं होतं. आता बघा यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि छान मसाला हा शिजू द्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. बघा आता यातील तेल छान असं वेगळं झालेलं आहे. हा मसाला छान आपण एकदा परत असा परतून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटत असेल की हा खाली लागलेला आहे, पण हा खाली लागलेला नाही आहे मसाला. आता जो भाजून घेतलेला आपण मसाला आहे त्यामध्येच आपण जो दुधी भोपळा कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आपल्याला आणि छान असं मसाल्यामध्ये त्याला पूर्ण असा कोट करून घ्यायचा आहे कारण मसाल्याचा छान असा फ्लेवर त्या भोपळ्याला लागणार आहे. अगदी सहजपणे 5 ते 7 मिनिटात ही भाजी आपली तयार होईल. शिजायलाही फार काही याला वेळ लागत नाही. आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत पाणी. जे कोमट करून घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला अर्धा ते पाऊण ग्लास एवढं पाणी यामध्ये लागणार आहे. अतिशय पातळसुद्धा ही भाजी चवीला छान लागत नाही आणि आपल्याला एवढं पाणी पुरेसं आहे. चवीप्रमाणे आता यामध्ये मीठ घातलेलं आहे मी आणि छान आता एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. बघा अतिशय कमी मसाल्यांचा मी इथे वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरीही भाजी चवीला अप्रतिम अशी तयार होणार आहे. बघा आता हे पूर्ण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता वरून थोडी कोथिंबीर घालणार आहोत आपण आणि छान आता हे गॅसची फ्लेम कमी करून शिजू देणार आहोत. बघा आता मी 5 मिनिटानंतर तुम्हाला दाखवत आहे. तर बघा हे अशा पद्धतीने पाहू शकता.
मी तुम्हाला भोपळा असा कापून दाखवत आहे, तो सहज हा दाबला जात आहे. तर आता ही बघा वरून छान तेलसुद्धा वर आलेलं आहे आणि आता आपली भाजी खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या भाजीकडे वळूया. तर बघा इथे मी कैरीची लुंजी करण्यासाठी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या. तर कैरीचा वरचा भाग हा आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे आणि कैरी ही कडक असल्यामुळे जो वरचा भाग आहे तोच आपल्या सुरीच्या सहाय्यानं आपल्याला कापून घ्यायचा आहे. अगदी सहजपणे तो कापला जातो आणि आतमधली जी आठवडी आहे ती कडक असल्यामुळे पूर्ण अशी कैरी आपल्याला कापता येत नाही. तर बघा अशा पद्धतीने हे कापून घेतल्यानंतर याचे आपल्याला असे काप करून घ्यायचे आहेत. सहजपणे हे काप याचे तयार होतात. आता दुसऱ्याही बाजूचे मी तसेच काप करून घेणार आहे आणि दोन्हीही कैऱ्या आपण तशाच पद्धतीने कापून घेणार आहोत. अगदी चवीला अप्रतिम अशी ही लुंजी तयार होते. आता ही तयार झालेली जी आपल्या ज्या फोडी आपण तयार करणार आहोत त्या फोडीसुद्धा अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि एका चाळणीवर छान अशा टाकून घ्यायच्या आहेत. आता बघा फोडणीसाठी सर्वात आधी मी एका भांड्यात तेल टाकलेलं आहे आणि लुंजी करताना तेलाचं प्रमाण हे कमी ठेवायचं. तेल छान गरम झाल्यानंतर मी इथं यामध्ये हिंग घातलेला आहे आणि हिंग छान असा फुलल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा एवढी मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी फुटू द्यायची. मोहरीचा छान फ्लेवर आपल्या लुंजीला येईल. आणि इथं अर्धा चमचा एवढी मी कडू मेथीदाणा घातलेला आहे आणि इथं मी अर्धा चमचा एवढे पोहे खाण्याचे क्रश केलेले धने घातलेले आहेत. धने यामध्ये जरूर वापरा आणि अर्धा चमचा पोहे खाण्याचा एवढीच मी यामध्ये बडीशोप वापरलेली आहे. सर्व हे आता तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे. आणि आता बघा यामध्ये मी लसूण आलं छान असं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर. ते सुद्धा आता मी 1 चमचाभर एवढं यामध्ये टाकलेलं आहे आणि आता छान असं हे तेलात आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सर्व आता हे टाकलेलं साहित्य आपण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं, कारण हे सर्व कच्चंच वापरलेलं होतं. आता यामध्ये आपण सर्वात आधी कैरी घालून घेणार आहोत. थोडी तेलामध्ये 1 ते 2 मिनटं अशी आपण ही कैरी राहू देणार आहोत आणि त्यामध्ये मी जे आपले सुके मसाले आहेत ते मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर बघा इथं मी अर्धा चमचा एवढी धनेपूड वापरलेली आहे. तुम्ही म्हणाल आता धने आणि धनेपूडसुद्धा, तर हो, धनेपूड अगदी चवीला छान लागते यामध्ये. आता यामध्ये मी जिरा पावडर वापरलेली आहे अर्धा चमचा आणि गरम मसालासुद्धा वापरलेला आहे. आता मी लहान पाव चमचा एवढी हळद वापरलेली आहे. आता आपण लाल तिखट यामध्ये अर्धा चमचा वापरणार आहोत, कारण आपल्याला जास्तही तिखट ही लुंजी करायची नाही. तर आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं छान हे पूर्ण आपल्याला मिक्स करायचं आहे. अगदी सहजपणे ही आपली जी लुंजी आहे ती तयार होते. बघा आता ही पूर्ण मसाला याला सगळीकडून लागल्यानंतर आपल्याला यामध्ये शिजेपर्यंत जेवढी आपल्याला पाणी लागणार आहे तितकं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तरी अर्धा ग्लास एवढं पाणी आपल्याला यामध्ये लागणार आहे. आता बघा हे मिक्स करून झालेलं आहे. आता पाणी टाकून घेतलेलं आहे मी यामध्ये. जास्तही पाणी टाकायचं नाही, कारण आपण इथे यामध्ये गुळाचा वापर करणार आहोत, तर गुळाला सुद्धा पाणी सुटणार आहे. तर आता यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि 5 मिनटं थांबायचं आहे. तोपर्यंत मी चपात्या करून घेणार आहे. आता बघा 5 मिनटानंतर मी तुम्हाला हे दाखवत आहे. तर पहा आता छान लुंजीला आपल्या हे पाणी सुटलेलं आहे आणि आता आपल्याला इथे गूळ घालायचं आहे 1 वाटी इतपत. तुम्ही गोड जितकं खात असाल तुमच्या अंदाजाप्रमाणे गुळाचं प्रमाण ठेवायचं. कैरी जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवायचं किंवा कैरी फार अशी आंबट नसेल तर कमी ठेवायचं. आता परत एकदा आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि 5 मिनटं छान असा गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत शिजू देणार आहोत. पहा
अशा पद्धतीने आपली ही आजची सुटसुटीत अशी थाळी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा आपण अशाच एका नवीन थाळीसोबत भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।